वसई ट्रान्सफॉर्मर फुटून 2 ते 3 लोक जखमी झालेले आहे। वसई पश्चिमेच्या माणिकपूर परिसरात जो फुटाडो टॉवर आहे त्या समोरचा हा ट्रान्सफॉर्मर आहे। हा जर पाहिला तर सकाळी 10:30-11च्या सुमारास ह्या ट्रान्सफॉर्मरमधून ऑइल लीक झालं आणि ट्रान्सफॉर्मर हा फुटला होता। सुरुवातीला लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराटीचं वातावरण पसरलं होतं आणि त्याच्या बाजूला खाली जी डीपी आहे ती डीपी देखील जळून खाक झालेली आहे। 315 किलोवॅटचा हा ट्रान्सफॉर्मर आहे आणि या ट्रान्सफॉर्मरवर जवळपास 300 ग्राहकांचा लोड आहे। आणि जी MSEBच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली त्यानुसार की लोड अचानक वाढला। सध्या गरमीचे दिवस आहेत त्यामुळे घरामध्ये विजेचा वापर जास्त आहे आणि अतिरिक्त भार या ट्रान्सफॉर्मरवर पडला आणि त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। वसईमध्ये ट्रान्सफॉर्मर असं फुटून ऑइल पडण्याची ही काही पहिली घटना नाही, ही तिसरी घटना आहे आणि जवळपास 7 ते 8 लोक यामध्ये जखमी आतापर्यंत झालेले आहेत। आणि जो कर्मचारी MSEBचा थोडासा रिपेअरिंग करायला वर चढला होता त्याच्या डोक्यावर देखील ऑइल पडलं, त्याच्या डोक्यावरचे थोडेसे केस जळालेले आहेत आणि त्याला कानिलर ग्रेसिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। माणिकपूरचा हा रहदारीचा रोड आहे, मोठ्या प्रमाणावर इथून ट्रॅफिक असतं आणि त्यावेळेला या ट्रान्सफॉर्मरला पत्र्याचं कवर होतं त्यामुळे हे ऑइल आसपास उडालं नाही। जर हे कवर नसतं तर कदाचित मोठी घटना घडली असती। एकीकडे महावितरण जे आहे की करोडो रुपये जे विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी पैसे शासनाकडून आणतं, परंतु पैसे जातात पुढे। वर्षानुवर्ष मुख्य रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत तारा हे अंडरग्राऊंड होत नाही, त्यासाठी उपाययोजना केली पाहिजे। या ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला 2 हे आहेत की टपऱ्या देखील आहेत, लोक तिकडे छोटे मोठे धंदे लावतात। कदाचित दुपारची वेळ असती तर मोठी हानी झाली असती। आता हे कोर्टाचा नियम आहे की ट्रान्सफॉर्मरच्या आसपास अमुक मीटरवर म्हणजे 100 ते 150 मीटर अंतरावर कुठल्याही प्रकारचा फेरीवाला नसावा, परंतु महानगरपालिका या धोरणाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना या घडत असतात। त्यामुळे येत्या काळामध्ये महानगरपालिकेला आणि महावितरणाला काहीतरी योग्य निर्णय या ट्रान्सफॉर्मरवर घ्यावा लागेल। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई। आता आपण स्मार्ट सिटीला वडले, स्मार्ट सिटी बोलतात, पण स्मार्ट सिटी फक्त उंची इमारत नसते, बेसिक ॲम्युनिटीज आपली कंप्लीट झाली पाहिजे। बेसिक ॲम्युनिटी म्हणजे जे MSEB आहे आपली, ते राज्य सरकारकडे असो, नगरपालिकाकडे असो, आमदारकडे, नगरपालिका सर्वांकडे आमची विनंती आहे। MSEB जी आहे ती आता एकदम निष्काळजीपणे केलं। तुम्ही असं बघा रोडवर किती सारे DP आहेत जे उघडे आहेत, त्यांना ढक्कन नाही आहे, किती सारे ट्रान्सफॉर्मर आहेत लावले, जमाना झाला आहे, अजून मेंटेनन्स नाही। मेंटेनन्स नावावर बिल काढतात ना, तर मेंटेनन्स का नाही होत? तुम्ही बिल घेतात, तुम्ही खेळतात कुणाबरोबर? आम जनतेच्या जीवावर खेळतात। उद्या जाऊन आज देवाच्या कृपेने जास्त काय झालं ना, 2 जणांना लागलं, उद्या जाऊन कुणाचा जीव गेला असता, त्याची जिम्मेदारी कोण घेतली असती? त्याचा घराला कोण बघितलं असता? तर माझी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक विनंती आहे, महाराष्ट्र सरकार असो, आमदार असो, खासदार असो, नगरपालिका असो आणि नगरसेवक असो, की बाबा आता वेळ झाली आहे, आता आपण स्मार्ट सिटी झालं, सर्व वायर अंडरग्राऊंड झाले पाहिजेत। हे बजेट कसं पण तुम्ही काढा, कुठून पण करा, पण वायर झाली अंडरग्राऊंड झाली पाहिजे। वरती वायर असतात, जरा एक हवा येते ना, आता पावसाळा चालू झाला, एक हवा आली की लाईट गेलं, त्या लोक वर्क फ्रॉम होम करतात, पोरं घरी शिकतात, वयस्कर लोक आहेत, त्यांना घरी त्रास होतो लाईट नसल्यामुळे, तासनतास लाईट नसतो आणि हे झाल्यामुळे कुणाचे जीवाजी तुम्ही केलता तर आम्हाची विनंती आहे, पक्ष राजकारण सोडा, सर्व सोडा, एकत्र या आणि मूल सुविधा पब्लिकला करून द्या। धन्यवाद। नाही, हा महावितरणचा निष्काळजीपणा आहे। लेखी पत्र देऊन, निवेदन देऊन जर ते महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी जर लक्ष देत नसतील तर आम्हाला भविष्यात वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल आणि आंदोलन पण करावं लागेल। हा लोकांचा जीविताचा प्रश्न आहे। माणिकपूर BK स्कूलच्या जवळ हा ट्रान्सफॉर्मर आहे, तिथे आपलं हे असं झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मरचा इश्यू झालेला आहे। ते आपण हे लवकरात लवकर आज ट्रान्सफॉर्मर बदली करून बाकी सगळं काम केबलचं करून घेऊ। कशामुळे घडली असेल? आता आपण सांगू शकत नाही, टेक्निकल काय फॉल्ट होता ते आता आपण जज करू शकत नाही, नंतरच माहिती पडायचं। असं आपण ते डायरेक्ट किती लोक इंजर्ड झाले? नाही, इंज्युअर्ड नाही झाले, फक्त आपल्या आमच्या एक स्टाफला फक्त मायनर काहीतरी थोडंसं ऑइल पडलेलं आहे, तर त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेलं। तर चालू रोड आहे, जर तुम्ही मेंटेनन्स करत नाही का? कारण नाही, मेंटेनन्स करतो आम्ही, सगळं मेंटेनन्स करतो, कवर वगैरे सेफ्टी कवर लावलं तर म्हणून आपल्याला काही जास्त दुर्घटना झाली नाही मोठी।